सगळं चालू गेलोय आणि बरोबर मला कट लागलं बघा. तर आता मट्टा घ्यायला आलोय बघा आम्ही. 1 2 3 तर भावानो परत आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आणि नवीन ब्लॉग कुठनं चालू झाला सांगा, आपल्या शेतामधनं. आणि बरोबर पाणी चालू गेलोय काय हा बघा, इथं सगळं चालू गेलोय आणि बरोबर मला कट लागलं बघा. रक्त आले आहे काय, इतकं लागले काय, इतके लागले दिसते काय म्हणे. आम्हाला दाखवतो बघा, हे रक्त आलेलं दिसते काय बे, दिसते काय. हे असं आहे बघा बोंबा बोंब. कायम आली कायम कवा पण येऊन मी शकतो, मला कायम काय तर बोंबावून झालेलं आहे, म्हणजे कट लागलेलंच आहे. आणि आता मी हे पाणी चालू गेलोय खालच्या म्हणजे माळाच्या विहिरीचं चालू गेलं, नवीन विहिरीत चालू गेलं नाही, कारण नवीन विहिरीचं आता काय आपल्याला लागणार नाही आहे. आणि आयपॅड घेऊन आलतो बघा, ह्यातच आहे आयपॅड. म्हणजे एक व्हिडिओ एडिट करायचा होता. म्हणजे असं काय नसतं की तुम्ही चांगला सेटअप पाहिजे, चांगलं हे पाहिजे. तुम्हाला जी परिस्थिती तुमची आहे त्या परिस्थितीमध्ये तुम्ही करायला पाहिजे. म्हणजे काय म्हणते त्याला, जी परिस्थिती आपली आहे त्यामध्ये तुम्ही त्यामधनंच आपल्याला वरती जायचं आहे. कारण की कधी पण तुम्हाला सांगतो चांगल्या वेळेची वाट बघायची. माझ्यात चांगला सेटअप असला, माझ्यात चांगला मोबाईल असला, सगळं असलं तरच मी व्हिडिओ करणार. किंवा मी चांगली माझ्यात नोकरी पाहिजे तर चांगले क्लासेस पाहिजे, असं काही नाही. आत्ता बघा जगामध्ये सगळं मिळते मोबाईलवर. तुम्ही मोबाईलचा वापर करून घेऊन तुम्ही IPS अधिकारी पण होऊ शकता. कारण ते तुम्ही केवढं त्यामध्ये एफर्ट्स देतात हे महत्त्वाचं आहे. त्यामुळं ह्या सगळ्या किरकोळ गोष्टी जर आधीमध्ये जरा मोटिवेशन देते तुम्हाला. कारण की मी पण त्यातून झालो. साधा माझ्याकडे Redmi Note 7 मोबाईल होता, आता माझ्याकडे iPhone 13 आहे, त्यावर मी शूट करतो. आता मी आयपॅड घेतला आहे, लॅपटॉप घेतला आहे, कॅमेरा घेतला आहे, गाडी घेतली आहे GT 650. परत ट्रॅव्हलिंग करायला स्वतःचा खर्च बजेट बघाले. त्यामुळं असं काय नसते, टाईम असते प्रत्येकाचं. फक्त आपण एक गोष्ट कंटिन्यू करत राहतो. एक गोष्ट द्यायचं 100%, तुमचं 100% सक्सेसफुल तुम्हाला आहे. बाकी लोक जेवढं सांगायचं होतं बाकी नाही. आता इथलं एवढंच करणार आहे बघा, म्हणजे पाजवणार आहे पाणी. इथनं राहिलेलं थोडं करणार. आणि आज GT काय घेऊन आले, स्प्लेंडर घेऊन आले. मागची GT घेऊन आलो. फक्त प्रॉब्लेम काय होती माहिती आहे काय, तुम्हाला दाखवतो काय, एक मिनिट. आता हे पाणी चालू गेलं की इथनं पाणी जरा खाली जातं आहे. म्हणजे इथनं हे असं पाठ केलेलं आहे आपण, इकडनं जायला पाहिजे. ते इथनं जरा पाणी खाली जाते, त्यामुळे पूर्ण पाणी इकडे जात नाही. तर चालायचं, काय अडचण नाही. जे होते ते चांगल्याकडे होते. आता थोडा वेळ करणार आलो, इथनं मग चेंज करणार. बघूया आता कसं जाऊ दे. बाकी तुमचं कसं चालू आहे, तुमच्या लाईफमध्ये काय अपडेट चालू आहे मला सांगा. कारण की माझ्या लाईफचं तर मी तुम्हाला प्रत्येक वेळी देते, तुमच्या लाईफचं मला पण अपडेट पाहिजे. त्यामुळे कमेंट सेक्शनमध्ये सांगत जावा. आणि आता काय करणार आहे, प्रत्येकाचं 5 कमेंट घेणार आहे. त्यांनी काय तर चॅलेंज द्या मला, ते चॅलेंज मी कंप्लीट करणार आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये. तुम्ही कमेंटमध्ये टाका मला ते चॅलेंज, जर तुम्ही इथं पण व्हिडिओ बघितला असला तर. त्यामुळे जावा लगेच, करा जावा. आता नंतर इथून निघतानाच व्हिडिओ करतो, कारण आता काय दाखवण्यासारखं नाही आहे तुम्हाला. आणि एकदा मी पूर्ण आमच्या शेताचं पण हे तुम्हाला दाखवतो, काय काय झाडात काय नाही ते. त्यामुळे चला, आता तर काय दाखवत नाही, आता एवढ्यापुरतं एवढं. तर विषय आता असा झाला, डायरेक्ट शेतातनं आलोय. मला परत जायचं सोडा शेतामध्ये. घरला आलो, आवरलो, आंघोळ केलो. कारण लेट झालं, शेतामध्ये जायचं नाही, मी आंघोळ करून जात नाही. निवांत दुपारी आल्यानंतर सगळं घाण झालेलं असते अंग, त्यामुळे इथं घरात आल्यानंतरच आंघोळ करतोय. त्यामुळे आता आंघोळ केली आणि लगेच आता आपण चाललोय. कुणालचं जरा हे आहे एंगेजमेंट नाही, काय म्हणायचं, रिसेप्शन म्हणायचं आहे त्याला. ते लग्न झाले त्याचं, त्यानं आत्ता ठेवलं आहे. परत रिसेप्शन वाटतं, रिसेप्शन आहे. तिकडे जेवायला जाणार आहे, कारण की तिथं मठ्ठा बिट्टा आहे. मला लागेल आता बातमी आली ती मठ्ठा ते नाही म्हणून. आणि मठ्ठा आणि जर भात जर असला ज्या ठिकाणी, तिथं आपण अजिबात सोडत नाही. कारण की त्या जेवणासारखं कुठलं सांगतो, मट्टा, जिलेबी आणि भात आणि शेवग्याची आमटी, हे जर जेवण असलं भाऊनं कवाच सोडू नका आयुष्यात. तुम्ही डाएटवर असून तर काय पण असून दे भाऊनं, ते जेवायला लागते. कारण त्या जेवणाची जी चव आहे ती भावांना आयुष्यात कुठेच मिळत नाही. त्यामुळे आता आबीला घेतो, कारण आब्या माझ्यासाठी 2 तास झालं थांबला आहे. त्याला घेणार, डायरेक्ट जाणार. तिथं मैशा पण फोन गेला, मैशाकडे जाणार, मट्टा खाणार मस्तपैकी, जेवणार दाबून, आणि मग परत जाणार आहे हायचं शेतामध्ये. त्यामुळे डायरेक्ट आब्याकडे जातो, त्याला घेतो आणि तिथे गेल्यानंतर व्हिडिओ चालू करतो. तर आता मट्टा घ्यायला आलोय बघा आम्ही. पहिला मट्टा काय प्यायचं, नंतर मग जेवायचं. गार आहे मट्टा, मला वाटलं गरम आहे. तो भाऊ बोलीला असते बा, बारीक झालायस रे. हे असली भामटे असतात बघा, सगळ्यात शेवटी येत जा संख्या तुझ्यामुळे लोकांची जाम झाले मट्टा. नाही तुला. तर आता वाजल्यात संध्याकाळचं 5:15 वाजल्यात वाटतं माझ्यामध्ये. आणि आज आपण चाललोय आपली GT 650 घेऊन कुठे, जिमला. कारण की ही गाडी घेऊन जिमला जाण्याची मजा आहे ती स्प्लेंडरमध्ये नाही. काय हा हे टाकतो मी नंतर. पप्पांचं कपडे इस्त्री टाक म्हणलं मम्मी करा. ह्यावर कसं घेऊन जाऊ सांगा की, आता तुम्हीच सांगा. स्कूटर आहे ना, आता गाडीचा आवाज दाखवतो. मगाशी काय म्हणतो, ह्यावरनं जायला जी मजा ती स्प्लेंडरवर नाही. खरं पण भावांनो, एक वेळ ही गाडी गेली तरी चालते, कारण स्प्लेंडर गेलेली चालत नाही. कारण स्प्लेंडर भावानं जेव्हा ज्या गाडीनं आपल्याला सुरुवातीपासून जे आपल्याला
साथ दिलाय त्या गाडीला आयुष्यात कधीच विसरायचं नाही, कारण की ती गाडी भावांनो टॉपला असत्या. इथं त्या पुढे कोटी रुपयाची जरी गाडी लागली तरी काय उपयोग नाही. आवाज दाखवतो आता लई मोठं बोललो. लई दिवसांना गाडी चालू गेली, 2 ते 3 दिवसांना गाडी चालू. इथंच लागल्या 2 ते 3 गाडी 2-3 दिवस इथंच गाडी लागल्या. इंडिकेटर चालू आहे शॉर्ट पासून नाही घेतो. कसं दिसायला सांगा भावानं गाडी टॉपमध्ये. सायलेन्सर चेंज केले त्यामुळे अंधारात भारी दिसल्या. आता थोड्या विषयावर आता कोल्ड स्टार्ट द्यायचं, त्यानंतर मग निघायचं. हे लॉक केला आहे गाड्या, लॉक का करून देतात मला काय कळायचं. काय आमची मोबाईल आहे. तर भावानं आता चाललोय बघा. आता डायरेक्ट जिममध्ये जातो. जिममध्ये गेल्यानंतर व्हिडिओ करतो. आता करण्याचं काय नाही आहे. गाडीचा आवाज तेवढा तुम्हाला दाखवतो. जरा ट्रॅफिक लाईट त्यामुळे ठेवतो. तर भावानं आजचा आउटफिट आपला असा आणि पाठीमध्ये सगळं बॅकग्राऊंड म्युझिक चालू आहे, त्यामुळे मी जास्त व्हिडिओ करत नाही 10 सेकंदापर्यंत, नाहीतर मला लगे कॉपीराईट पडते. कसा दिसायला सांगा. विषय आता असा झाला आहे, पाठीमध्ये साईडला बॅकग्राऊंड म्युझिक चालू आहे, त्यामुळे मला कायच करता नाही, प्रॉपरमध्ये रॉ व्हिडिओ करता येणार नाही. त्यामुळे नुसतं आता क्लिप्स बघा मी काय काय करणार आहे ते तेवढं बघा फक्त, बाकी काही जास्त दाखवत नाही. कारण तर आता तुम्हाला सांगतो, मेन जे आपण जिममध्ये एंट्री मारतो त्याच्या अगोदर आपल्याला काय पाहिजे. एक शेकर पाहिजे, यामध्ये तुम्ही पाणी घेऊ शकता, तुम्ही बाटली घेऊ शकता. एक हेडफोन, जर तुम्ही गाणी जास्त ऐकत असला तर एक नॅपकिन हे कंपल्सरी आहे. म्हणजे आपला घाम कुणाला दुसऱ्याला लागला. म्हणजे स्वेटर घातलं म्हणजे काय असल्या उन्हाळ्यामध्ये तरी आज जरा स्वेटर घालायची इच्छा झाली. म्हणजे वर्कआउट करून भरपूर दिवस झालं. हिवाळ्यानंतर आज मी घातले स्वेटर, त्यामुळं म्हटलं जरा ट्राय करू बघूया जरा कसं वाटतं. काय लई उकडणार आहे मला आज खरी एसी चालू, त्यामुळे काय अडचण नाही. फक्त मला सांगा कसं दिसला आउटफिट. आणि हां, अजून एक राहिलं, तुमचे परफ्यूम एक पाहिजे तुमच्याकडे, कारण की कोण म्हणायला नको की असं भुरट्या का देते म्हणून. एकदम स्टोरेज फुल झालं, त्यामुळे मोबाईल मधनं बंद पडला. आता जातो डायरेक्ट इथनं गिटारचे क्लास करतोय, मग जातो. चला 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 म्हणा. काय असं खाली येऊन जरा गाडी बघितली की नाही आपलं पैसे फेकतात. आणि सगळ्यात भारी को वाटतं सांगा, असं करायचं, स्टार्टर द्यायचं, जरा आपल्याला चालू करायचं गाडी, थोड्या वेळा अरे काय म्हणायचं त्याला, ऑइल फिल्टर वाजतात. त्यानंतर मग तो आवाज ज्यावेळी ऐकते की नाही आपण, त्यावेळी मज्जा जी आहे ती भावनं कशात नाही. इथनं आता जायचं डायरेक्ट वाजवत गाडी, कारण की घेतल्या कशाला वाजवायलाच घेतल्या. चला पेट्रोल तुम्हाला एवढे दिसाली घरी एवढं नाही, एक गाडी आहे बघ, जाताना घालायचं पेट्रोल आपल्याला. हॅपी बर्थडे वाजून दाखवतो. ये देखो नया आदमी लाती हम, नया नया बच्चा आती इधर. हम तुमको खरीदना चाहते हैं, कितना पैसे देंगे? 1,000 रुपये में आती तुम्हारा 1,000 रुपये, हम तुमको 2,000 देंगे, 2 दिन आ जाओ. हे आमचं सरच भाव वाजवले ते. दिसत नाही.
टाकल्यानंतर कॉपीराईट येते वाटत होतं. मला तर तसंच वाटायला. तर आता मी घरला आलोय, म्हणजे जिमवरनं गिटारचा क्लास करून घरला. आणि माझा मिल काय असणार आहे बघणार आहे लास्टचा, म्हणजे झोपताना काय येणार आहे. तर तुम्हाला एकदम नॉर्मल, म्हणजे फॅन्सी डाएट अजिबात करत नाही मी. आता 2 आंबा कट केले, हापूस आंबा. रेग्युलर राईस आहे, यावर तूप आहे 1 चमचा आणि आमटी आहे जी घरातली असेल ती. आणि ह्याच्यावर झोपताना मी केलं आता 2 ग्लास दूध पिणार आहे. म्हणजे आपलं दूधमधनं प्रोटीन मिळते, त्यातनं कार्ब होत्यात आणि आंब्यामधनं फायबर आणि बाकीचं जरा फॅट आहे सोडा चालते का तेवढं आपण एवढं लक्ष देत नाही. कारण की आपली बॉडी जरा विषय वेगळा आहे. काय जरी खाल्लं, वडापाव जरी खाल्लं तरी आपल्या बॉडीमध्ये पंप खतरनाक येते. त्यामुळे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जाताना बोला सबस्क्राईब करा. जर खाली बघायला समजून नाही, आंबाकडे बघून मला जरा तोंडाला पाणी सुटाले. त्यामुळे व्हिडिओ असंच कंटिन्यू लाईक करा. तर कंटिन्यू व्हिडिओ येणार आहेत खतरनाक खतरनाक व्लॉग्स. खानदानी कलर मी दिसायला काळा, नादी लागू नको माझ्या तू बाळा.